आपल्या चॅनलचं नाव आहे काव्या निकम। हा आमच्या कस्टमरचा ब्लाऊज आहे। ह्यांना गुलाबाच्या फुलांचे लटकन हवेत, तर आम्हाला बनवायचे होते। म्हटलं तुम्हालाच व्हिडिओ दाखवा कसा बनवायचं ते। ओके, हा ब्लाऊज आहे। आता हे जे बनवायचे आहे गुलाबाच्या फुलांचे लटकन। हा कस्टमरचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस, एकदम सिंपल असा मटका गळा केलेला आहे। ह्याला आपल्याला गुलाबाच्या फुलांचे लटकन तयार करायचे आहे। त्यासाठी काय काय करायचं ते पाहून घ्या। हे आहे ना, हे असे तुम्हाला चौकोन घ्यायचे। हे 5 बाय 5चा एक, ओके, एक चौकोन 5 बाय 5चा आणि दुसरा चौकोन 4 बाय 4चा। असे तुम्हाला 2 चौकोन तयार करायचे आहेत जर तुम्हाला गुलाबाच्या फुलांचे लटकन बनवायचे असेल। बघा, परत एकदा सांगते, 5 बाय 5चा एक आणि 4 बाय 4चा एक। ओके, येस। हां, आता ही नॉड तुम्हाला तुमच्या आवडीची प्रमाणे किंवा ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट प्रमाणे तुम्ही तुमची नॉड घेऊ शकता। ही आम्ही गोल्डन कलरची नॉड घेतलेली आहे। हा दुमडायचा आहे त्रिकोणी भागांमध्ये आणि अशी नॉड ठेवून तुम्हाला हे टाकायचे आहे तिरके ही कोणा त्या कोणाला, तो कोणा ह्या कोणाला असं टाकून एक टिप मारायची आहे। येस, हे अशा प्रकारे आणि नॉडमध्ये एक टिप मारायची आहे। आम्ही तोपर्यंत टिप मारतो तोपर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ओ का ग बाबू रडतेस? हां, अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे। आपण एक्स्ट्रा कापड कट करून हे असं फुल तयार झालेलं आहे आपलं, पहा। ओके, नॉड ह्याच्या आतमध्ये पूर्णपणे पॅक करायची आपल्याला। ओके, आता त्यानंतर ना असे छोटे छोटे प्लेट्स टाकून आपल्याला हे कापड मशीनीवर शिवून घ्यायचेच आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण मशीनवर टिप मारल्यानंतर ही धाग्याने हे पूर्णपणे पॅक करून घ्यायचं, असं एकदम टाईटमध्ये। ओके, पूर्ण पॅक करून घ्यायचं धाग्याने। 4 पदरी तुम्हाला धागा ओवायचा आहे यासाठी तुम्हाला, तर तो टिकणार नाही। तर धागा तुम्ही 2 पदरी ओढला तर ते तुटून जाणार आहे। पूर्णपणे पॅक करायचं आहे। आणि हा जर कपडा तुम्हाला जाड वाटत असेल, तुमच्या मशीनला वगैरे प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही हाताने पण 3 ते 4 पदरी धागे घेऊन हा स्टिच करू शकता हा कपडा। आम्ही सुद्धा हे मशीनवरच न शिवता हाताने शिवलेलं आहे, कारण मशीनची सुई वगैरे तुटली तर प्रॉब्लेम होईल। अशा प्रकारे आम्ही मशीनवर स्टिच केलेलं आहे। आणि राहिलेलं कापड हे असं कट करायचं आहे तुम्हाला। दाखवे कसं तयार झालं, हे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। ओके, आता हे तुम्हाला या खोलून दाखवते। ओ दादू, उघडल्यानंतर अशा प्रकारे एक सुंदर गुलाबाच्या पाकळ्या एक फूल तयार झालेलं आहे। बघा किती छान दिसत आहे। ओके, आम्ही एक दुसरा अजून बनवलेला आहे। ओके, असे आता हे आपल्या ब्लाऊजला लावायचे आहे। अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला नॉड लावून घेतलेले आहेत। हा ब्लाऊज आहे। ओ का ग बाबू, थांबा। एक छोटासा प्रयत्न आम्ही तुम्हाला करून दाखवलेला। आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा, अशा प्रकारे तुम्हाला गुलाबाची पाकळ्या अशा पडलेल्या दिसतील आणि किती सुंदर दिसतात बाह्या। जेव्हा तुम्ही बांधताना किंवा ब्लाऊज वगैरे घालताना जेव्हा हे पडतील ना, हे अतिशय सुंदर दिसणार आहेत। बघा किती छान दिसतात ते। तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजला नक्की हे ट्राय करा, कसे वाटतात, आवडली का नाही नक्की आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। लाईक करा।